हेलो दोस्तों, वेलकम टू आवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य। मी कैलास गंगे तुमचे सत्य या चॅनल मध्ये हार्टी वेलकम करतो। मित्रांनो, कालचा ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांनी आज नक्की प्रॉफिट कमवला असेल। आज सुरुवातीला जम्बलिंग झाली आणि मार्केटनी खालच्या साईडला फ्लो केला आणि नंतर वरच्या साईडला मार्केट एक बूम आराध्या सॉफ्टवेअरच्या दोन्ही लेवल्स आज बँक निफ्टी मध्ये आणि निफ्टी 50 मध्ये पार केलेल्या आपल्याला दिसले असते। जर आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच आमचा कालचा व्हिडिओ पाहून घ्या आणि आराध्या सॉफ्टवेअरनी प्रत्येक वेळी आपल्याला एक प्रॉफिटेबल ट्रेड दिलेला आहे। त्यातून प्रत्येकाने जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी प्रत्येकाने प्रॉफिट कमवलेला असेल याची मला खात्री आहे। तर आम्ही तर प्रॉफिट कमवतो आहे आणि आराध्या सॉफ्टवेअरनी हे सर्वच्या सर्व सत्य। तर मित्रांनो, आज फक्त यासाठीच व्हिडिओ तयार केला गेला आहे, म्हणजे आम्ही व्हिडिओ तयार करतो आहे याच्या लेवल्स कशा आहेत। आपण सत्य बोलत असतो, आपल्या चॅनलचे नाव सत्य आहे म्हणून मार्केटची सत्य आम्ही आपल्या समोर या ठिकाणी आणत असतो। मित्रांनो, आज निफ्टी 50 मध्ये आराध्या सॉफ्टवेअरला टच होऊन मार्केट वरच्या साईडला मूव्ह झाले आणि आपल्या कालच्या ज्या लेवल्स होत्या या ठिकाणी आराध्या सॉफ्टवेअरला टच होऊन वरच्या साईडला जशीही कॅन्डल क्लोज झाली आम्ही काय केली, एंट्री केली मार्केट। परंतु मित्रांनो, या ठिकाणी आमचे पहिलं, दुसरं आणि तिसरं टार्गेट जसंही कंप्लीट झालं तर आम्ही थोड्याशा लालसेपोटी पुन्हा आम्ही थांबलो आणि आम्ही पुन्हा खालच्या साईडला आलेलो होतो। या ठिकाणी पुन्हा मार्केटने या कॅन्डलचा लो या ठिकाणी घेतला आणि इथून पुन्हा आम्ही मार्केटमध्ये घुसलो आणि आमचं फर्स्ट टार्गेट या ठिकाणी आम्ही डन केलं। त्यानंतर आम्ही ट्रेड घेतलेला नाही, परंतु मार्केटमध्ये नंतर जो बूम झाला तो सेकंड टार्गेट सुद्धा मार्केटने तोडलं आणि मार्केट आज 550 पॉईंटच्या वरती क्लोज झालेला आहे। म्हणजे आज मार्केट क्लोज झालं आहे 23,873 वर। मित्रांनो, हा इम्पॅक्ट आहे आपल्या भारतात होणाऱ्या निवडणुकीचा। तर मित्रांनो, कोणती पार्टी येणार हे तर आता उद्या कळणारच आहे। त्यानुसार परवा म्हणजे सोमवारला मार्केट कशा पद्धतीने मूव्ह करणार हे आपल्याला बघायचं आहे। बऱ्याच जणांनी सी घेऊन ठेवलेला आहे आणि प्रत्येकाला अंदाज आलेला आहे की नेक्स्ट काय असणार, म्हणून या ठिकाणी आपल्याला ही बघायचं आहे की सोमवारला काय होते आहे। 25 तारीख आपल्या सर्वांसाठी एकदम महत्वाची अशी तारीख आहे। आता सोमवारला कोणते आपल्याला ट्रेड घ्यायची आहे ते बी, म्हणजे सी बाय करायचं आहे की पी बाय करायचं आहे की जम्बलिंग होणार आहे हे बी आपल्याला पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। म्हणून आपण डेच्या कॅन्डलचे टाइम फ्रेम मध्ये जाणार आहोत। आपण डेच्या टाइम फ्रेम मध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत या कॅन्डलनी जवळपास 1, 2, 3, 4 आणि 5 कॅन्डल या ठिकाणी आपल्या अंदर घेतलेल्या आहेत आणि जी 13 तारखेची 13 नोव्हेंबरची कॅन्डल आहे त्याच्याही हायला तोडून मार्केट वरती क्लोज झालेला आहे आणि इथून माझ्या मते तरी मार्केट वरच्या साईडला मूव्ह होऊ शकते। पण एक आणखी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो की जरी मार्केट खूप वाढलं तरी स्टॉक हा वाढलेला नाहीये मित्रांनो, हे तेवढं महत्वाचं आहे। म्हणून सोमवारला काय होईल हे आपण रविवारी संध्याकाळी आपण व्हिडिओ लोड करणार आहोत, त्यामध्ये या ठिकाणी बघणार आहोत। आपल्याला जे प्री मार्केट ओपनिंग आहे सोमवारला मी एक व्हिडिओ टाकेल, त्यानुसार सुद्धा आपण पुढे जाऊया। तर मार्केट फ्लो होण्याच्या मार्गात आलेला आहे आणि इथून मार्केट वरच्या साईडला जाऊ शकते मित्रांनो आणि त्या लेवल्स आपण या ठिकाणी काढून घेऊया आणि ती लेवल आहे या ठिकाणी 24,149 पहिला ऑर्डर या ठिकाणी राहणार आहे। या ठिकाणी मार्केट येईल आणि दुसरा या ठिकाणी टार्गेट असू शकते मित्रांनो, ती राहणार आहे 24,302। म्हणजे सोमवारला मार्केट 24,302 पर्यंत पोहोचण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। त्या अगोदर मार्केट थोडंसं खालच्या साईडला येईल 23,800 पर्यंत, तर आपल्याला तेही बघणे आहे मित्रांनो। कारण या ठिकाणी बायर आणि सेलर
या ठिकाणी खूप टफ फाईट मध्ये येतील। सर्वांना आकांक्षा आहे की वरच्या साईडला जाईल, परंतु आपण ट्रॅप मध्ये फसू शकतो, हेही आपलं तेवढं महत्वाचं आहे। हेही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। थोडासा तुम्हाला बाहेरचा त्रास होईल, परंतु आपला व्हिडिओ खूप महत्वाचा असा आहे। बँक निफ्टीमध्ये सुद्धा मित्रांनो या ठिकाणी आपलं पहिलं टार्गेट कंप्लीट होऊन या ठिकाणी जे टार्गेट दिलेले होते, तर आपले नॉर्मल टार्गेट ताबडतोब मार्केटनी आराध्या सॉफ्टवेअरला क्रॉस केल्यानंतर वरच्या साईडला आपलं फर्स्ट टार्गेट जवळपास डन केलं आणि ते 10:07 नंतर थोडं मार्केट खालच्या साईडला आलं आणि पुन्हा आराध्या सॉफ्टवेअरच्या लाईन पर्यंत येऊन इथून वरच्या साईडला मूव्ह केलेलं दिसलं आणि एक नॉर्मल थर्ड टार्गेट या ठिकाणी आपलं कंप्लीट झालेलं आहे। परंतु बँक निफ्टीमध्ये दुसरं टार्गेट कंप्लीट झालेलं नाही। परंतु आपण जर बघितलं तर आज या ठिकाणी 50,513 पासून मार्केट ऑन झालं, तर क्लोज झालेला आहे 51,000, म्हणजे जवळपास 500 ते 600 पॉईंटच्या दरम्यान आपलं मार्केट क्लोज झालेलं आहे। ज्या प्रमाणात निफ्टी 50 वाढली त्या प्रमाणात बँक निफ्टी वाढलेली नाही। आज निफ्टी 50 जास्त प्रमाणात वाढली, परंतु स्टॉक हे वाढलेले नाहीये मित्रांनो, हे लक्षात घेण्यासारखं आहे। तर त्याकडे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। निफ्टी 50 चे जेवढीही 50 कंपनीज आहेत त्यापैकी जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला वाढलेले दिसले नाहीये, तर त्याकडे लक्ष ठेवूनच आपल्याला ट्रेड करायचा आहे सोमवारला। तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पुन्हा याला 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये घेणार आहोत आणि आपली कॅन्डल कोण्या ठिकाणी जाऊ शकते हे बी आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपलं सेकंड टार्गेट जे राहणार आहे हे कंप्लीट होणार आहे मित्रांनो, आणि त्याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे की मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते। तर मार्केट मित्रांनो 51,600 पर्यंत पुन्हा सोमवारला जाऊ शकते। त्यावरती जर गेलं मित्रांनो मार्केट, तर आपलं मार्केट जाऊ शकते मित्रांनो 51,978 पर्यंत। तर आपल्याला खूप काळजीपूर्वक असं मार्केटमध्ये बघणे आहे। सोमवारला आपल्याला या ठिकाणी खूप काळजीपूर्वक ट्रेड करणे आहे। जम्बलिंग होऊ शकते, जशी आज 9:30 पावणे 10च्या दरम्यान जसे मोठा ट्रॅप झाला त्या पद्धतीचा ट्रॅप या ठिकाणी आम्हीही त्यामध्ये फसलो होतो, परंतु आम्ही या ठिकाणी आमचे जे लॉस आहे ते रिकव्हर केले आणि पुढे आम्ही निघालो होतो। तर आपलं हे चॅनल आपल्याला नेहमी सत्य सांगत असते। आपल्या आराध्या सॉफ्टवेअरचे लेवल तोडलेले आहेत आणि आपल्याला सोमवारला पुन्हा आराध्या सॉफ्टवेअरचे लेवल्स भेटतील। ते लेवल्स ऑनलाईन येणार आहे आणि त्या लेवल्स मी देणार आहे मित्रांनो। तर आपला 9:15च्या टाइमला आपण जे ऑनलाईन येणार आहोत त्यामध्ये आपण मला अटॅच होऊ शकतात आणि त्यामध्ये बघू शकतात कोणत्या लेवल्स आहेत, कारण आराध्या सॉफ्टवेअरच्या सर्व लेवल्स आज तुटलेल्या आहेत। म्हणून आराध्या सॉफ्टवेअरच्या 9:15 वाजता सोमवारला आपल्याला लेवल मिळतील। तोपर्यंत एन्जॉय करा, आजचा प्रॉफिट एन्जॉय करा आणि जय हिंद, जय भारत, नमस्ते।